कडकडत्या गरमीमध्ये असं थंडगार मस्त कच्च्या कैरीचं सरबत अगदी 2 मिनिटात बनवून तयार झालं तर हो, ते शक्य आहे. ना कुठल्या ह्याच्यात प्रिझर्व्हेटिव्हची गरज, ना करून ठेवायची गरज. ऐनवेळी इन्स्टंट तुम्ही हे सरबत बनवून पिऊ शकता. चला बनवायला सुरुवात करूयात. इथे आता किती कप प्याले तुम्हाला सरबत बनवायचं आहे त्यानुसार कैरी घ्यावी. इथे मी 3 कैऱ्या घेतल्यात बघा. जेमतेम याच्यात आपल्याला 6 ग्लास सरबत बनवून तयार होईल. म्हणजे असा अंदाज घ्या, एका कैरीपासून 2 ग्लास सरबत बनतं. कैरी छोटी आहे तुम्ही बघितलंच. कैरी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली. हे वरचे जे नाकं असतात हे याचे काढून घ्यायचे, कारण याच्यामध्ये तेल असतं ते काढून घ्यायचं. आता कैरी आपल्याला इथे सोलायची नाही आहे. तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही हे वरची साल काढू शकता, पण नाही काढलं तरीही चालेल, काहीच फरक पडत नाही. कैरीचे आपण छोटे छोटे इथे पीसेस करून घेऊयात, कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे, म्हणून अगदीच छोटे करत बसायची गरज नाही. लहान मोठे केले तरीही चालतील. मधातली गुठळी बघा छान अशी ही कोड पकलेली आहे, त्यामुळे आजूबाजूचं सर्व असं आपण हे काढून घेऊयात. कैरीचं प्रीमिक्स मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे सरबताचं कॉन्स्ट्रॅक्ट, की जे 6 महिने आरामात फ्रीजमध्ये चालतं. ती रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. हिंदी चॅनलवरती म्हणजे स्वातीज फॅमिली किचनवरती सुद्धा भरपूर अशा उन्हाळी सरबताच्या रेसिपीज आहेत. तुम्ही ते चॅनलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि त्या रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. सर्व कैरी आपण इथे कट करून घेतल्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये घालतोय आपण पुदिना. फ्रेश पुदिना आहे बघा. कैरीच्या सरबतामध्ये पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो. असल्यास जरूर घाला, नसल्यास तुम्ही बिना पुदिन्याचं सुद्धा हे सरबत बनवू शकता, पण पुदिन्यामुळे सरबताला खूप छान एक वेगळी चव येते. आता कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार साखर घालावी. मी इथे 5 चमचे साखर घातली बघा. 6 ग्लाससाठी अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालूयात. इथे साखरेचं प्रमाण तुम्ही नक्कीच वाढवू शकता. तुम्हाला जर थोडंसं गोडसर आवडत असेल सरबत तर साखरेचं प्रमाण वाढवावं. थोडंसं काळं मीठ घातलं आणि आता अर्धा कप जेमतेम आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात सुरुवातीला आणि सर्व जिन्नस वाटून घेऊयात. बघू शकता व्यवस्थित असं वाटलं गेलेलं आहे. आता छान वरतून असं थंडगार याच्यामध्ये पाणी ओतायचं. ग्लास 1.5 ग्लास किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं फिरल्या जाईल तेवढं पाणी घाला. वरतून सुद्धा आपण पाणी घालू शकतो. बघू शकता छान थंडगार पाणी घाला. तुम्हाला बर्फाचे खडे याच्यामध्ये घालायचे असतील तर जरूर घालू शकता. आता परत एकदा आपण हे फिरून घेऊयात आणि आता हे सरबत आपल्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही छोटे मोठे दाणे राहिले असतील तर ते व्यवस्थित गाळल्या जातील. पाहू शकता मोठ्या चाळणीनेच गाळते. व्यवस्थित झटपट गाळलं जातं. चमच्याने असं फिरून फिरून गाळायचं, म्हणजे हा जो चोथा आहे तो वर राहतो. आता हा चोथा जर तुम्हाला फेकायचा नसेल ना तर याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची वगैरे वाटून घाला. चटणी बनून तयार होईल ही. पण आपण हा चोथा व्यवस्थित धुवून याच्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे याच्यामध्ये असलेलं सगळं अंश हा निघून येईल. या पद्धतीने तुम्ही सरबत जर बनवलं ना तर अगदी इन्स्टंट बनतं आणि 2 मिनिटात सरबत बनवून तयार होतं बघा. आता फ्रेश कैरी मिळत आहे आणि फ्रेश कैरीचं असं फ्रेश ताजं सरबत जेव्हा अशा कडकडत्या गरमीमध्ये उन्हाची दाहकता, शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे, अशात जर असं थंडगार हेल्दी घरच्या घरी बनवलेलं, कुठलंच प्रीमिक्स याच्यामध्ये आपण घातलेलं नाही आहे किंवा कुठलंच आपण प्रिझर्व्हेटिव्ह याच्यामध्ये घातलेलं नाही आहे, असं जर पेय प्यायला मिळालं तर नक्कीच सर्वांना आवडेल. म्हणून हे सरबत तुम्ही या उन्हाळ्यात जरूर ट्राय करा. पाहू शकता सर्व सरबत आपण काढून घेतलं. आता वरतून याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात, कारण 6 ग्लास याच्यापासून सरबत तयार होतं एवढ्या प्रमाणामध्ये. पाहू शकता थोडंसं भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालूयात. आता या स्टेजला हे थोडंसं पिऊन बघायचं. तुम्हाला जर वाटलं त्याच्यामध्ये साखर थोडी कमी वाटत आहे तर तुम्ही नक्कीच पिठी साखर तुम्ही याच्यामध्ये घाला. थोडंसं मीठ जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ॲडजस्ट या स्टेजला नक्कीच करू शकता. आता आपण एक इथे ट्रिक करूयात. एका प्लेटमध्ये मी थोडंसं मीठ घेतलं आणि थोडंसं लाल तिखट घालायचं बघा. पूर्णपणे ऑप्शनल आहे हे करणं, पण केल्यास अगदी जे ठेल्यावरती सरबत मिळतं ना गाड्यावरती, तसंच आपला इथे सरबताचा ग्लास तयार होतो. आता जो हा ग्लास आहे त्याला वरतून थोडंसं पाणी लावून घेतलं आणि हे जे तिखट मीठ आहे ना याच्यामध्ये असं फिरून घ्यायचं. याने काय होते, दिसायला टॅम्पटिंग दिसतं.
प्रेझेंटेशन चांगलं असलं ना की कुठलंही पेय असो किंवा कुठलाही पदार्थ असो तो खायला आणि प्यायला त्याचं मजा आणखीनच येते. म्हणून प्रेझेंटेशनवरती जरूर भर द्या. पाहू शकता बर्फाचे काही खडे घातले आणि बनवलेलं सरबत घातलं. वाव, काय मस्त दिसते. आणि बघितलंय तुम्ही कुठलाच आर्टिफिशियल रंग आपण याच्यामध्ये घातलेला नाहीये. छान मस्त कैरी अशी कट करून ग्लासला लावायची आणि आहा, काय दिसतंय. पाहता क्षणी शरीरातली उष्णता पळून जाईल एवढं थंड थंड आणि हेल्दी पौष्टिक असं सरबत बनवून तयार आहे. नक्कीच बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. सोप्यातली सोपी रेसिपी आहे, ट्राय करायला काहीच हरकत नाही. नो फेल रेसिपी आहे, चुकायचा प्रश्नच नाही आहे. तर तुम्ही जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. अशा छान छान आणि मजेशीर झटपट बनणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.